सहनो भुनक्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं विमलरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि। हे प्रभो आनन्ददाता ज्ञान हमको दीजिए शीघ्र सारे दुर्गुणों को दूर हमसे कीजिए। लीजिए हमको शरण में हम सदाचारी बने ब्रह्म चिंतक धर्म रक्षक वीर व्रतधारी बने। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए निंदा किसी की हम किसी से भूल कर भी ना करे सत्य बोले झूठ त्यागे मेरा आपस में करे। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए प्रेम से हम जनों की नित्य ही सेवा करें। तेरे जीवन हमारा तेरे यश गाया करे। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए शीघ्र सारे दुर्गुणों को दूर हमसे कीजिए दूर हमसे कीजिए। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय मुकुन्दाय नमः। गुरुदेव अपने पास आए थे 31st को, तो अभी एक भजन गाए तो गुरुदेव आए ऐसा इमेजिन करके गाओ। मम सदनी भाग्यवरोनि हरे गुरुराजे मम सदनी अमुचे भाग्यवरोनि हरे गुरुराजे। मंदिर लाले से सदनाचे त्याच्या चरण जाने हरे गुरुराजे मम सदनी आमचे भाग्य म्हणून हरे गुरुराजे। सूर्योदय झाला भाग्याचा तम गेला दुःखाचा हरे गुरुराजे। पंच प्राण पूजा साधिन मी भक्ती ज्ञान प्रेमाने आले गुरुराजे मम सदनी आमचे भाग्य म्हणून आले गुरुराजे। पंच प्राणाना अर्पिन मी त्याच्या पावन चरणी आले गुरुराजे मम सदनी आमचे भाग्य म्हणून आले गुरुराजे। श्री सद्गुरुमूर्ती हरि वसती केवळ ज्ञान गभस्ती
आले गुरुराजे मम सदनी आमचे भाग्य म्हणून आले गुरुराजे श्रद्धा मम वाढ प्रतिदिनी दीनानाथ विनवणी आले गुरुराजे श्रद्धा मम वाढो प्रतिदिनी दीनानाथ विनवणी आले गुरुराजे मम सदनी आमचे भाग्य म्हणून आले गुरुराजे आले गुरुराजे आले गुरुराजे जी सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ तो Veloci, you are the last time. सर 40 का लास्ट पैराग्राफ रह गया था. हाँ नहीं लेना है वही नहीं. पढ़ो विजुअली. Okay, sir. These are the two dangers in the field of activities by which we are cheated of all our expected results. Krishna here, as a pakka publicity agent of his own philosophy, vigorously asserts that his technique of action, that is karma yoga, guarantees safety from these two main dangers. The wisdom concerning Sankhya and yoga thus far described is of the following nature. What are the two dangers? फुल सपाट मस्त सपाट. What are the two dangers? पढ़ो पढ़ो मैंने बोलने वाला है. एक मिनट लो मेरे को बोलो. उसके लिए गैप नहीं मिलता ग्रुप में. और लास्ट टाइम तुमने सिनॉप्सिस नहीं भेजा किसी ने. So sins accrued through non-performance or imperfect performance. And प्रत्यय वया प्रत्यय प्रत्यय वो तो समझ में वो तो लिखा है. और एक कौन सा था? Second one was fear. 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 We always get scared, ना क्या होएगा क्या नहीं. Out of the even the relationship, we always when the relationship there is between the wife, husband, in the house, sasu sasre, second father-in-law, mother-in-law, there is always a fear. So what will happen? Even in this knowledge, हमको डर लगता है. अभी आगे क्या होएगा क्या नहीं. When there is full faith, there is no danger of fear. है ना? Fearlessness, victory can be won by fear. Single dash of fearlessness. Well, fearless. The first one is fear to be fearless. And when can fearlessness come? When you have total faith in the Almighty. Okay, नहीं. कैसा व्यक्ति? सत्यसाई म्हणतात, why fear when I am here? Put all your faith in me. I shall guide you and guard you. Why there is a need to have fear for anything? है ना? आपल्याला भीती कशाची वाटते? सांगा बरं. Uncertainty. Suppose we have our children are there. We have taken care of them properly.
माझं मोठं झालं की माझी काळजी घेतील का? Then you have lost the very essence of Nishkam Karma Yoga. Nishkam Karma Yoga is what? Doing the actions without expecting the fruits, right? So then when that fear comes in the mind, then everything is lost. For that to happen, to get properly, first step is start loving everybody. We have seen I love you. Isn't it? What is the first? What is one of the, not first, one of the criteria? Ardent sense of respect. Once I start seeing the good qualities in the person, automatically love will come forth. And then when love comes forth, the fear of relationship or maintaining the relationship will automatically go. Anyway, I'm just giving an example of domestic life. You can correlate it with or sadhana. Anyway, भीती वाटते सारखी. मग भीती वाटत असेल तर यू आर नॉट स्पिरिच्युअल पर्सन. मरणाची भीती, शरीराची भीती. If you follow the three things meticulously, one is taking care of your health, exercising regularly. Second one is keeping the good relationship in the family. Third one is doing your sadhana regularly, whatever it is, sadhana is there. Then where comes the question of fear? आणि मेडिटेशन all of a sudden it will not happen. Slowly it happen. निष्काम कर्म एकदम नाही होणार. एकदम व्हायला खूप अवघड आहे. If you are getting angry 50 times, make it 45 the next day. Slowly you will only have the what to say, joy of renouncing the anger. I'm telling you, I really appreciate that guy. Now for Varun, who अपना रथ यात्रा था. He was शाहू उद्यान में parking था. So all the 3 hours he was waiting there without enjoying the program. This is Nishkam Karma, and blessings will be on him always. Just I told Ravi to give something to him as a token of love. See, we don't reckon. If you start recognizing the goodness in others, there is no way that you will be deviated from your path. कोणी असू द्या, प्रत्येक माणसात चांगला गुण, आपल्या मुलामध्ये पण चांगला गुण आहे काहीतरी. Start glorifying those qualities which are good instead of looking at the negative things. But I mean, human tendencies like that. What to do? दोषाकडे लक्ष जातं. कृष्णाची सुंदर मूर्ती आहे, बासरी वाजवणं इतकी सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. निळ्या रंगाची बासरी वाजवतोय, हसमित हास्य सगळे, पण करंगळी तुटली थोडीशी. काय केलं? प्रज्ञा लोकांचं लक्ष करंगळीकडे जातं, पूर्ण मूर्तीकडे जातच नाही. म्हणून बंगलेली मूर्ती का ठेवू नये की ज्या वेळेला दोष त्या मूर्तीत त्या व्यक्तीत दोष दिसायला लागतो, त्याच वेळेला आपला आदर त्यामध्ये आणि आदर आणि त्याच्याबद्दल प्रेम हे कमी होऊन जातं. The moment you start seeing the bad qualities in somebody, the unwanted qualities in somebody, automatically your respect goes up. When the respect goes down, there is no love. When there is no love, then the relationship is topsy-turvy. Kabhi khushi, kabhi gham. If you have to maintain a stable relationship, first is start respecting the person and start glorifying his qualities. Then the fear will go. हो ना. आपण मुलांचं बघा ना, आपण आपलेच मुलं आहेत, चांगली गोष्ट बघतो का आपण त्यांच्यातली? अरे इसका ये नाही, वो नाही, हे नाही. चांगली बघा ना. बाहेरची मुलं त्याच वयात दारू पितात, सिगरेट ओढतात, त्यापेक्षा चांगले ना. Don't tell him or her, but in your mind at least keep it. Anybody for that matter. ऑफिस मध्ये बॉस असतो, त्याचा आपण सगळ्यात छान पास टाइम काय असतं म्हणजे का, लंच ब्रेक मध्ये किंवा ब्रेक मध्ये बॉस कसा वाईट आहे आपण कसं चांगलं दाखवायचा प्रयत्न करत. इसलिए कैसे क्या, ये ऐसे क्या, उसने ऐसे क्या, what are done, she has done that and he has done that. And what are you going to gain out of it? Nothing. If you have to have your purity of heart, first thing is start looking the goodness in everyone. When you start looking at the goodness, you start respecting. When there is respect, automatically there will be a sense of fearlessness.
आपण जिच्यावर प्रेम करतो तेव्हा तर घाबरतो का आपण? नाही. दिस इज वन पॉइंट. अँड सेकंड पॉइंट इज व्हॉट? द रिच्युअल्स विच यू डू. वी गेट स्केअर्ड ऑफ द रिच्युअल्स. नाही ना, प्रत्येक म्हटलंय काय ते झालं का? जेव्हा आपण कर्मकांड करतो ना, ते मेटिक्युलसली करायला पाहिजे. संकल्प व्यवस्थित सोडायला पाहिजे. पान तुळशीचं घ्यायला पाहिजे. तसंच ती पूजा असते त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. आणि त्याच्यात तर काय होतं, सेन्स ऑफ प्रत्यय. But that is also fear only, right? The same thing, isn't फिअर it? म्हणजे फिअर ऑफ सेन. आणि घाबरतो ना, वी गेट स्केअर्ड ना. आपलं लाईक आय विल टेल यू एक्झाम्पल. एकादशी आहे आणि एकादशी तुम्ही सकाळी सकाळी उठून काय चुरमुरे खाल्ले. रे बापरे, चुरमुरे खाल्ले. आता झालं, सत्यानं झालं आपलं आयुष्य. काय होतंय? काही होत नाही. आपणच आपली भीती निर्माण करतो मनात. कर्मकांड गेलं की तिथे कर्मकांड करू नये. एकतर करायचं तर करा, पण ज्याला काय ते करू दे. माझं सांगतो मी, बाकीच्या तुम्हाला माहिती. कर्मकांड करू नये. केलं तर व्यवस्थित करा. मग त्याच्यात मग हाय नाही, सगळं आहे तसं परफेक्टली करायचं. वेळ, काळ, मुहूर्त सगळं बघायला. संकल्प, शौच, सुची, everything comes in there. नाहीतर मग येते. And he says what? In the material world also we can find corresponding instances when the medicine is misused by bringing out a calamitous end for the patient. Example. Yesterday I will give the practical example. त्रिभुवन सर्दी झाली होती खूप. I had got so त्रिभुवन कीर्ती गोळी आणली. त्रिभुवन कीर्ती गोळी 2 दिवसात खूप बरं वाटलं. एकदम तुम्हाला पण सांगू शकतो. त्रिभुवन कीर्ती घ्या, 2 दिवसात सगळं साफ होतं. पण then I was just surfing और उसका यूजेस क्या था, उसमें लिखा था if you continue to take that medicine for long it is harmful because it has aconite or something and that has a hazardous effect on health, but for a minimum period you can take. Similarly, the medicine which you have to take has to be taken under supervision of the doctor. तुझं मनमानी काय केलं तर काय होणार आहे? That medicine which is going to cure you will be harmful to you. So likewise the rituals which you are doing, if you don't do it properly, he says, I have no experience, so I can't say that. He's saying that there will be a sin occurred, known as pratyavaya. Okay. These are the two dangers of the field of activities by which we are cheated of all unexpected results. Krishna here as a pakka publicity agent for his own philosophy vigorously asserts technique of action. Therefore, now why we have not to look at this? निष्काम कर्म करो, कर्मयोग करो, इसमें सब आ जाता है ना. कर्मयोगात सगळंच येतं. ते काय करायची आवश्यकताच नाहीये. ज्यावेळेला करता मी नाहीये मग भोगता मी कसं असेल? रे करने वाला ऊपर वाला है. The program which occurred, who can take the credit of it? Tell me. If anybody takes it, it's to rely उसका. It was a cooperative endeavor. In that cooperative endeavor, from where people help, we also don't know. I just put it on the old check. I say, why didn't I just came to mind put? 70,000 रुपये करीब 70,000 रुपये है. How people pay? That's what I'm telling you. We have to make ourselves available and leave it to the Lord, and Lord will take care of the entire program. Someone or the other will stand for, take care. Everything will happen easily. त्यावेळेला लोक उभं राहतात, कोण ना कोणतरी उभं राहतात, सगळं होतं व्यवस्थित. आपण आपलं कार्य म्हटलं ना की प्रॉब्लेम होतो, त्याचं कार्य म्हटलं की सोपं होतं. Likewise, when we are doing our daily routine, करता कविता तो म्हटलं की विषय संपला ना. कालच बालाजी आला होता काल, उसको चैताली बोलले तो वापस रिपीट की आपल्या इच्छेने झालं तर ते हरी कृपा, आणि त्याच्या आपल्या इच्छेने झालं नाही तर ते हरी इच्छा. दोन्हीकडे हरी आहेच आहे. घाबरायचं कशाला? See, the physical, your fitness is a must, first thing. Second thing, what I told you, your daily sadhana is a must. And third thing, what I told you. Sang, Vijay? Good relationship. With the Love, good relations, and Nishkam Karma. When you do your duties towards your family, do it with a sense of as if this is a responsibility, you have to do it. And if you start expecting, then friction starts. Somebody, I'll not name anybody.
एका वर्षात डायव्हर्स झाला. कशासाठी? काय इतकं काय होतं? व्हॉट हॅपन्स इन nowadays, the children are getting married late. 28, girl 28, 29, 30. Because of why? Because of a lot of expectation. If she has got a pay of 1 lakh, the boy should have a minimum pay of 1.5 lakhs. Then they should have the car, also independent house. त्याली बोले थे किसी को पूछा तो वो बोले थे तुम्हारे घर में गार्बेज है क्या? गार्बेज है क्या? तो उसको समझे गार्बेज बोलते क्या? बोले बूढ़े माँ बाप. हाँ, वैसे पूछा. She was telling, I don't know. So say, answer, if that is the attitude, it's really difficult. And people have become self-centered. And in that how should correlate to our lives. At least the sanskaras of which we have done. I'll tell you forcefully, vehemently, that how you act in the house, similarly children look at you and we will behave with you. तुम्ही तुमच्या आई वडिलांची काळजी घेतली, प्रेम दिलं, काय केलं तर मुलं बघतात, अरे वा आपल्या आजी आजोबांची काळजी घेतात आई वडील, आपल्याला पण त्याची अशीच काळजी घ्यायला पाहिजे. त्यावेळेला तुम्ही फोनवर काहीतरी विचित्र बोलताना ते सगळे दे आर व्हेरी शार्प. ते ग्रास्प इट इझिली अँड देन somewhere in the back of the mind keep it. म्हणून मुलांच्या समोर आमचे आई वडील, I will tell you really, I mean, once after I became big, but when right from my childhood to my teenage, suppose, I didn't hear them quarreling anytime. Yeah, if at all there was some difference, they used to tell me, go and sit, stand in the gallery, we'll call after 10-15 minutes. वाढणार की नंतर परत नॉर्मल. पण ते संस्कार मनावर राहतात ना रे. आपण आपलं सूज करतो काय साठी, तुमने ऐसे क्या, मैंने ऐसा क्या, मैंने ऐसा, फिर बच्चे लोग सुनते हैं. म्हणून पहिलं गोष्ट आहे ती, फर्स्ट थिंग इज फिअर अँड सेकंड थिंग इज सिन फ्रॉम द रिच्युअल्स. जे मनापासून ईश्वराची प्रार्थना कर, तू पोहोचते ना. टेल मी वन थिंग, व्हॉट इज युअर इंटेन्शन अँड व्हॉट इज युअर गोल, दॅट शुड बी व्हेरी क्लिअर. मला ईश्वर प्राप्ती पाहिजे का ते कुठल्या तरी फालतू गोष्ट पाहिजे? लोकांनी मला नमस्कार करायला पाहिजे का मला खरं ईश्वराची प्राप्ती पाहिजे? तुम्ही काहीतरी चाचूगिरी केली तर लोक नमस्कार करायला पडले, लोकांना फुकटचं पाहिजेच असतं विदाउट डुइंग एफर्ट. अरे वो महात्मा बहुत ग्रेट है, क्या किया उनको नमस्कार किया ना, उनको लॉटरी लग गया, उनको नमस्कार किया, ये हो गया, संपला विषय संपला. एखाद्या दुसरं लागलं पण सुरू झालं ना. आपल्याला लोकांकडनं प्रशंसा पाहिजे. यू वुड लाईक टू हॅव what people praising you and keeping you up, or you would like the Lord to be with you, because these praises, koi anno koi nanda kabhi, it will be like waves. Sometimes they will praise, sometimes they will criticize. That will go on throughout the life. But the association and my relationship with the Lord will remain permanent. म्हणून प्रेम करावं तर पूर्ण प्रेम करा ईश्वरावर. प्रेम करायचंच ना तुम्हाला, करायचं ना प्रेम. प्रेम ही सहज भावना आहे. करायचं प्रेम ईश्वरावर करणं. आणि त्याच्यात काय वाईट आहे सांगा ना. व्हॉट यू लव्ह, आय विल टेक दिस नाउ, दिस इज गुड होमवर्क. व्हॉट यू लव्ह, इफ इट्स अ बॉय और इट्स अ गर्ल, आय विल टेक. हा, शी इज सो ब्युटिफुल. माझा कृष्ण काय कमी ब्युटिफुल आहे का? 1000 मुलींपेक्षा जास्त, लाखो मुलींचा एक सौंदर्य त्याच्याकडे. हा, ही स्पीक्स सो नाईस, शी टेक्स केअर ऑफ मी. He is taking care of the entire world, cosmos, universe. Name it and you can put it on Krishna. आणि मग जो ईश्वर अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची काळजी घेतो, त्याच्यावर प्रेम करण्यापेक्षा फालतू नश्वर गोष्ट का प्रेम करता? Why are attached to some physical entity which is going to one day perish? ही गोष्ट माहिती ना तुम्हाला, की एका राजकुमाराची खूप राजकुमारी होती. ती राजकुमारी होती आणि तो मुलगा साधारण याचा होता, गरीब मुलगा होता. आणि त्यांचं एकामेकावर प्रेम जमलं, सोकळ प्रेम जमलं. तर मग राजाने खूप प्रयत्न केला, काही होईना. म्हणे तू असं कर, तू तुला हे करतो ते करतो. शी रिफ्यूज टू लिसन, ही रिफ्यूज टू लिसन. मग त्याचा प्रधान खूप हुशार होता.
त्यामुळे महाराज मी सांगतील तसं करायचं, पण मी जे सांगशील सांगतो तसंच करायचं, त्याच्यापेक्षा बाहेर जायचं. तुम्ही ऐकणार का माझं? का किती आरडाओरडा झालं काय झालं तरी तू बाहेर यायचं नाही, हो म्हणाला. हो म्हणाले राजावर. मग त्यांनी काय केलं, दोघांना घेतलं आणि एक खांब होता, त्या खांबाला बांधलं दोघांना आणि दिलं सोडून. झालं काय, 2 दिवसांनी तो पूर्व दिशेला पळाला, ती पश्चिम दिशेला पळाला, एकामेकाकडे आलेच नाही. कारण 2 दिवसात मलमूत्र वास हे घाण सगळंच दिसायला. अरे म्हणे मी त्याच्यावर केलं इतकं घाण नको आपल्याला, नकोच आहे. ती पण पळाली आणि हा पण पळाला. तर तात्पर्य काय, व्हॉट इज द सेन्स ऑफ दॅट? इट इज दॅट you, if you are loving somebody or if you like, you are looking only at that particular sankuchit in the what is limited personality. You are not taking totality into consider. Therefore, the main point again. Therefore, divorces are more. Expectations are huge and duties are nil. आपण लग्न केले, आपण सांभाळायला पाहिजे ना. पुढच्या काही लवकर लग्न का करत होते? आता लवकर म्हणजे 21-22 करायचं लोक म्हणतात, 22-23 का करत होते? त्यावेळेला मुलं लहान होती, त्यांना समज होते, त्यावेळेला काळजी घेऊन दॅट डॉटर इन लॉ वुड बिकम पार्ट ऑफ द फॅमिली अँड टेक केअर ऑफ एव्हरीबडी. आता काय झाले, टेक केअर घेतले की वृद्धाश्रमात जाऊन टाकतात लोकांना. हा प्रॉब्लेम आहे सगळीकडे, एव्हरीवेअर. Where I told, repeat again, even an iota of expectation of anybody from anybody will lead you to disaster. काही अपेक्षा करायचीच नाही, निरपेक्ष पण करायचं, आपल्याला काय फरक पडतं? आता रवीने म्हटलं, अरे किंवा राजन किंवा मी म्हटलं असतं, मला त्याने माझं नाव घेतलं नाही स्टेजवरनं, ते झालं का इतकं सगळं छान कार्यक्रम झाला, नाव घेतलं नाही, गेलं का खड्ड्यात? काय करत, नाव घेतलंस नाही, बरं नाही घेतलं, काय फरक पडला? आनंदात आहे ना. ज्याची नावं घेतली ते पण आपलेच आहेत की लोक. इट्स अ टीम वर्क ना. नाही, बट पीपल गेट, आय मीन आय एम टेलिंग ऑफ माय एक्सपिरियन्स, पीपल गेट हर्ट. I have seen people leaving the mission for this paltry reason. What? अरे I did so much, I got donation of 35,000 and मैंने नाम ही नहीं लिया स्टेज पे से. From tomorrow I'm not going to come. कोणाचं नुकसान झालं? Who lost? And that time, that was in 90s, that was 90s and 2000, that was 35,000 was a huge amount. अभी 35,000 कुछ कीमत नहीं, लेकिन तभी 40,000 में पूरा यज्ञ हो जाता. उसमें 35,000 was a huge amount. I agreed. But that is not a reason. Why do you come? Why do you are doing as an offering to the Lord? No, ऐसा है. Okay. जास्त नाही बोल रहा. अजून काय बोलायचंय का? सांगायचंय का? विचारायचंय का? नाही ना. चला पुढे. रीड राजू. आता हे मला वाचता येत नाही, स्तोत्र कोणतरी वाचा. आय कॅन्ट रीड. चष्माचा नंबर बदललाय. रवी स्तोत्र. रवी वाच ना. व्यवसायात्मिका बुद्धिः एकेह कुरु नन्दन बहुशाखायनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनाम्. 44. कोण आहे का? बहुशाला. मला नाही वाचता येत. आय कॅन्ट रीड. व्यवसायात्मिक बुद्धिः एकेह कुरु नन्दन बहुशाखाह्यनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनाम्. Here, O joy of the Kurus, Kuru Nandana, there is single pointed determination, many branched and endless are the thoughts of the irresolute. In Karma Yoga, which the Lord is now explaining, even the highest achievement of self-realization is possible because there the man works with one resolute determination with a single pointed mind. Those who perform actions laboring under endless desires for results get their inner personality disintegrated, and with a shattered 1,000-pronged mind, they are not able consistently to apply themselves to any line of action. Therefore, their endeavors invariably end in disastrous failure. In this stanza lies the secret of Hindu success, briefly hinted at in hasty
words herein. With a single point in mind, if an individual can entertain any single resolute determination and act consistently towards its success, achievement must certainly result. But invariably, man, victimized by his ego, entertains hundreds of desires, often mutually contradictory, and therefore comes to play upon these fields with an impoverished and exhausted mental strength. This is psychologically what we call self-cancellation of thoughts. When this comes to play the mental zone, it exhausts all the potentialities of man and loots away all his chances of success. That's what is saying now. Your test. See, when you are doing your karma or any action, single pointed determination. Why do you do? Tell me one thing. I mean, you all answer me. Let the question answer me. Okay. Any action which you do, why do it? Tell me, Raju. कुठले कर्म का करतो आपण? Happiness. Happiness. Okay. Very good. Otherwise, what is the other similar word to happiness? What is happiness? Happiness is peace of mind. Peace of mind. बरोबर ना? मन शांत होत असेल तर मी कुठली गोष्ट केली तर मला आनंद मिळेल. जर माझं त्या ठिकाणी जाऊन मन अशांतर होत असेल तर मी कशाला तिकडे जाईन? Will I go to a bar and sit there? No, I can't. I'll not be able to bear the smell for 1 minute because it's not my vasanas are not that way. So my intention of doing any karma in life is peace of mind, and that when I forget and do the karma, do that action for something else, then you because I've seen so many videos now. You see the aspiring candidates of corporation elections who have been rejected the ticket. एक असं पडतोय, एक चक्कराचं करतोय, एक काय काय सी द व्हिडिओज आय एम लाफिंग सो मच. किती लोक इन्व्हॉल्व होत आहेत. एक मोठं मी रॉकेल घालून घेतो अंगावर, पाण्यात असतं, पाण्याची बाटली असते, आता म्हणजे हे पाणीच आहे, आता रॉकेल घालून घेणार आहे. त्याने असं कसं केलं? मी 18 वर्ष काम केलं पार्टीचं, कोणी केलं नाही. मग बघा ना किती लोकांचं काय आता दॅट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन spiritual organization and political organization. There they do they want something. In this you are surrendering your deeds to the cause for the purification of the mind. म्हणून आमचे एक स्वामीजी होते, हनुमानंद होते, त्याचं नाव बिंदा सांगतो मला काय. ते माझे कुठलंही कर्म आपलं पुढचं, if you have taken up any project, okay, likewise, like this was the thing he told us when we had taken Bal Vihar of his children in 1980. But if you have taken the Bal Vihar of camp झाला, and even one of the organization feels that this is झाले नाही, बरोबर नाही झालं, असं नाही काय नाही, कोणाचं त्याच्यात दुःख आलं तर that project is useless. You are not achieved. But when you get happiness of it, किती छान झालं, किती छान व्यवस्थित झालं. एखाद्या दुसरं criticism is different, okay, पण एक्सपेक्टेशन आहे ना त्यातनं, हो ना, की आता हा आपला कार्यक्रम झाला, छान झाला, व्यवस्थित झाला, सगळ्यांना आनंद झाला, मस्त झाला, विषय संपला तिथे. प्रॉफिट लॉस बघूया, सगळं झालं, क्लोज द चॅप्टर, नाव नेक्स्ट असाइनमेंट. बाय द वे, नेक्स्ट असाइनमेंट बी स्वामी विवेकानंदास भागवत सप्ताह अधिक मास लेने का है. भागवत सप्ताह लेने का उनका अधिक महीने में. अधिक महीना है 18 मई से लेके 26 जून तक, तभी लेने का हॉल बिल देखेंगे, ग्रँड स्केल पे लेने का. भागवत म्हटले की सगळे लोक येतात, मराठीत नसते की अजून लोक येतात. तर वन एक असाइनमेंट घेतो, दुसरा खतम काय, विथ फिनिश चॅप्टर इज ओव्हर देयर. है ना. आपलं काय होतं म्हणजे एव्हरीथिंग वी डू अँड वी वॉन्ट समथिंग. आपलं घ्यायचे तेव्हा द्यायचं याचा वृत्ती काय. मी एवढं केलं, तू काय केलं माझ्यासाठी, असं काय खरं नाही. खूप वेळ असतो. तू काय केलं, मी तुला एक पेलाभर पाण्यात झालं, 4 वेळा दे. कोण आहे? अरे गा. दिस गोज ऑन अँड ऑन विदाउट एनी, काय म्हणतात त्याला,
इंटरव्हल. एक झाली की दुसरं आलं. त्या ऑफिस नाही रे, ते काम केल्याने पगार मिळाला. When we are doing it as a self, in the spirit of what is it, surrenderness, then we have to act likewise. No? Anything else? You all tell. अजून काय त्यात? हा, बरोबर. Ravi, Raju, give me the answer. Anyway, is there any other? Any other answer? No, that is. See, you are doing any action, you are doing for the what cause? What is the cause of the action? What is the result of the action? Peace of mind, happiness. Happiness is related to peace of mind. And that peace of mind, if you are sacrificed from every Tom and Dick and Harry, then you are a bloody fool. Everywhere, sometimes someone says something, you get elated. Someone says something, you get depressed. Someone says something, you get frustrated. You do an action, you don't get the fruits. There is again a problem. Everywhere. म्हणून आपलं गुरुदेवांचं इतकं छान आहे ना, everything comes and do the best and leave the rest. Lord is doing through us, I will do my best. And see, with that same attitude when you did the separate thing, so nicely it came out. We did our best and then left it. Because that time we didn't know how many people are going to come. So many people came at that time. They पण भीती असते ना रे. एवढे लोक 50 लोक झाले तर काय खर्च केला तर आउट बॅड उठ लुक. आणि कुठं कुठं लोक आले. फ्रॉम वेर पीपल केम. कोथरूड, वनाज, धनकवडी, इकडून तिकडून कुठं कुठं लोक आले. विमाननगर, विश्रांतवाडी, नंतर कुठलं ते काय वाटतं दॅट वाघोली. ते केम एंड वेंट. आले आणि गेले. आपल्या संबंधात लवकर गेले. Because that procession took time and they had to go 31st, so they had to go earlier. Only one thing we did a little bit mistake, that we had to give prasad earlier. So prasad वर राहिला नसता, तिकडे दिला असता ना बसले लोकांना, चांगलं नसतं. When they were sitting down ना, आपली पूजा त्यावर प्रसाद देऊन टाकायचा होता आणि बाकीच्या नंतर घेतला असतो. असं काहीतरी केलं असतं. We have to sit one time for better doing better the program. Could do more better. Anything else? So because you mentioned about the the political party and difference between spiritual organizations, the Uh, experience that we found during this during this work was we tried so many. In fact, most of our time got wasted in running behind them because this is the election time, so that we could get something to financially make us secure. And uh, but uh, we could see clearly Gurudev didn't want even a penny from these so-called organizations, exactly. and not even Exactly. not even one One person's rupee was given. हाँ एक का भी पैसा इसमें आया ही नहीं. No, Gurudev was very much strict about that. That he didn't want money from what is that? That time black marketers, black money we didn't want. Secondly, from gutkas. Gutka के पास होने के माणिक्य only we had late told us. Third was at that time liquor balance, cigarettes. He said, I don't want no one should approach them political parties. No one should approach them and no one should take whatever they give, we will not take it. This is we are doing a pure action, pure deed, and we want pure money for that. Hard-earned money from everybody. There was one businessman in Hong Kong who offered that time 10 lakh rupees. You think, take a check. This is 10 lakhs. For what? For the yajna in US. For in Hong Kong, sorry. Hong Kong is yajna in front of him. We told him. I don't want to check this. 10 lakhs that time. Dollars saying Hong Kong dollars. So why I said this yajna has to be everyone should feel that this is the part of my offering. तुझं असेल तर you'll be तुझा ego वाढणार आहे. माझं काय what is the difference? How it will help me? सगळ्यांकडे अरे लोकांनी 500 रुपये 100 रुपये पण दिले आनंदाने. त्या 100 रुपयाला किती व्हॅल्यू आहे? तो माझ्याकडे मेरे पास वो क्लाइंट आता है ना, तो उसको बोला ऐसा ऐसा है, तो he on his own give 500 rupees. That 500 rupees also has no value ना. He is earning 7,000 rupees per month. उसमें से 500 रुपए दे रहा है वो. He's a senior citizen only getting rent. वो गंजी मालूम रहेगा ना तेरे को गंजी. हाँ वो उन्होंने 500 रुपए दिया.
उनको 7,000 रुपए रेंट पे सुनकर चल रहा है, उसमें से 500 रुपए देने का कितना है? ग्रेट ना. तो ऐसे if what we you know our thinking is different and what happens is different always. And Yeah, and when it's a community event, everyone puts into that pot, Yajna then spirit. it becomes, Yeah. yajna spirit. Yajna spirit is more important, and it is therefore it is a cooperative endeavor, not a one-man show. And you see the political people who came there were more interested in going back, showing their face on the stage and going back. No one was interested in staying there. ते इतकं चांगलं गणपती स्तवन चाललं होतं तेव्हा ते पाय निघून गेले कोणतरी. जावं वाटतं. नमस्कार केला सगळ्यांनी गेले निघून. आणि गणपती किती गणपती स्तवन किती मिनिटं असणार? अजून 2 मिनिटं असतात. You have not got respect for the deity, Lord. आणि तू काय बघणार आहे काय? है की नाही? खूप आहे. When we learn a lot from such events and such people. What I should learn it, I should not become like that. बस एवढं फक्त बघायचं. When I see कधी कधी मला दोष दिसतात ना लोकात ना, ते आपण should introspect and see whether those qualities are with me also. You just not take it up fast. सगळीकडे. आणि आपल्या अपेक्षा एवढ्या असतात ना आयुष्यात. Expect so much from somebody. That the child is in 11th or 12th. आणि त्याचं शिक्षण कर, त्याच्या मागे हात दोन लाख अभ्यास करून घे, हे करून घे. You have to get 98% that child psychological problem होतो. Expectations are less. त्याची कुवत किती तेवढं मिळेल ना त्याला. आमचं नाव व्हायला पाहिजे, सगळीकडे आमचा फोटो यायला पाहिजे. माय चाइल्ड गॉट 98% इंजिनिअरिंग, इज इन इंजिनिअरिंग कॉलेज, हे ABCD. आणि नंतर तो बघत पण नाही तुम्हाला. Sometimes parents try to get their unfulfilled dreams through their children. Absolutely, that is the secret. तू गाणं म्हण, मला गाणं म्हणता आलं, तू गाणं म्हण. त्याचा आवाज आहे, बसाडा आवाज आहे, त्याला काय गाणं म्हण, पण तू गाणं तो विचारायचा प्रयत्न करतो, पण तो गाणं म्हणायला की कुत्रे मुंकायला लागतात. काय करणार तसं? That inherent desires which are there, you don't look at him only. You are trusting your own vasanas onto that child. है ना? आपण काळजी घ्यायला पाहिजे की let them bloom ना, that they have their own life, let them bloom in whatever way they want. And luckily for them, their situation is not like us. We had no option but to go for the particular thing and go after money. हम मजाक बोलतो नव्हतं, त्याचा बाप श्रीमंत होता, आमचा बाप नव्हता, म्हणून आम्हाला असं येतं. कसं येतं? बच्चे लोग का बाप श्रीमंत है, उनको they can afford to let the child do whatever they want. In that time it was not like that. In our everyone's also. We had to follow certain procedure. So let them, if they are interested in dancing, if they are interested in culture activities, they are interested in some other thing, sports, let them pursue it. उनको ऐसा मत करो, दाबून नका ठेवू, त्याच्यात they will shine out. अच्छा, on second hand, what everyone is saying also, right? Don't let them neglect the study also. That is also essential. Both should be there. But because of your studies, don't let his passions or aspirations be trampled under the feet. त्याला काय करायचं? कोणाला बॅडमिंटन खेळायचं, कोणाला काय खेळायचंय, ठेवू दे ना. टेबल टेनिस खेळायचं, टेनिस खेळायचं, let them play. They will shine. Like my friend's daughter, she is now national champion. She is a table tennis player. She was very bad in her studies, but excellent in playing table tennis. म्हणून आहे now, vertical. And then she shine out right from childhood. National champion आहे. तर मग सचिन तेंडुलकर is 10th pass. काय म्हणा तुम्ही, त्याला भारतरत्न मिळतो. म्हणून प्रत्येकाने 10th पास झाली की संपवू नका. Not that way, I'm not telling that. But let them pursue the studies also. Let him get असं इंजिनियर पण होते ना. अनिल कुंबळे was IIT engineer. असं म्हणायचं. Ashwin also. That also there. It's not that way. I should know what my child needs and where the child can come for, be a successful person.
आपल्याला समजतं ना, it is natural that you know na where the inclination of the child is. Someone wants to become an aeronautic engineer, someone wants to become a pilot, someone wants to become a doctor. One parent came to Swamiji and said, Swamiji, I want her to become an engineer. The female engineers are very less nowadays. Okay, well, so he called her. Come here. What standard are you in? She said, Swamiji, 11th. Okay, 11th, fine. How much is 18 into 7? बरं देखो बेसिक मैथ्स नहीं आता. 18 into 7 कितना है? What? How are you going to become engineer? बरोबर आहे का नाही? आपल्याला कुठे वेळ आज वाचना इज देयर, वेर इन्क्लिनेशन, यू हॅव टू टॅप इट अँड सी इट. आता हा एक मिनिट आहे ना, एकच मिनिट तुम्ही डिस्कस करू. एक Anyway, the photo you showed earlier, that was a Ratha photo. That is Ratha. होय होय. The photo you showed earlier, that was the Rath for the. So that was there. Okay, okay. Huh. अच्छा. Okay. इकडे आहे. जगन्नाथ From करा. where did you get the bust? Like Iकडे you एक मिनिट. made one for the इकडे एक मिनिट. picture, or you from हे the गंगोत्री बघा इकडे. from where? ये देखो, ये स्वामी जी है. आनंद सा है. Acha. नमस्कार. Hariom, Hariom. अचिन्ह मिशन का अपना स्वामी जी का यज्ञ हो गया था ना, बहुत काम किया था. बहुत वेरी एक्टिव पर्सन. वो जाने के बाद उनका मैं स्तुति करता हूँ, उनके सामने नहीं करता. The biggest person of your Chinmay mission. You are on, the biggest yogi of your Chinmay mission, Mr. Tushar and Chaitali. This is Akkalkot Swami. All are three big guns. चढवू नका आता बस. So take much more respect to this gentleman, not me. हरिओम. चला भेटू. मी स्वामी समर्थ. या आता आनंद चालला. बरोबर बरोबर. बरोबर देखते हुआ. हा. हॅलो. आरा सुद्धा ना. He's 87 years old. 87. Who was it? Yeah. I know, I'll tell you this there after that. It's our fortune that we get to meet Swamijis even through study group. गम्मत है सर. इसके हम तो आनंद प्रसाद लेके आए जा रहे हो. अच्छा, अब पॉइंट रह गया वापस से. What was we discussing? Peace of mind. है ना? अच्छा, अभी we will take one exercise. I will not take the next stanzas now because there are three stanzas together. I don't want to break the link next time. We'll take one small exercise. Okay. Tell me one thing. Which sadhana you suits you, and what do you get out of it? हा, एक कोणाचं पूजा असेल, कोणाचं भजन असेल, कोणाचं काय असेल, पण त्या कोणाचं काय असेल, हाऊ डू यू बेनिफिट आउट ऑफ इट? आय वॉन्ट इट विल हेल्प अदर्स ऑल्सो. Each one of you, starting from anybody. Nishkala. Can you repeat your question? Question. Yeah, I need your question again. Which sadhana do you like to do, and which helps you a lot in your day-to-day work? Day-to-day work only, yeah. Day-to-day life. It like see, for me example, I'll give my example. For me, when I start singing bhajans, automatically the mind becomes calm and quiet. Once the harmonium is, however the mood may be bad, once I get the harmonium in my hand, एक दो भजन गाते हैं, become normal. असं आपले कुठले साधन आहे?
Then See, any It's like- activity you do where you forget yourself, that could be the sadhana for you. Of course, every time I'm the asking, way I'm you asking want you, that you may not get also. I'm asking you specifically that see when you have lost a peace of mind for some reason, okay. घर में कुछ हुआ है, बाहर कुछ हुआ है, and I'm not someone is expired suppose, and then your mind is not under your control, it is restless. Then what is it which helps you to bring again to normalcy? For everyone it will be different. I told my example, when I sing bhajans I become normal. Sir, for me, it's Naam Jap. Okay, fine. In any situation, Uh, if I start chanting, and you become normal within no time. yes. Great. Sir. See, Hello, that person he has come, he's 87 years old, he has walked for more than 8 lakh kilometers. He goes walking everywhere. Yatra, सगळीकडे. 8 lakh kilometers चाललेत. सगळ्या वारी पंढरपूरच्या सगळ्या 55 years he was the pujari of Ayandi संस्थान. 55 years. Subhash Namdoshan. 87, we can't walk till there. One last year from May, April. He was coming from Ayam to Pune. He's 3 बस नहीं आया, 4 बस नहीं आया. तो उनका दिमाग सर गया. वो आलम से मेरे घर तक चलते आए. क्या 2.5-3 घंटा लगा, बोला और क्या करने का, थोड़ा बोला क्या फर्क है. Came walking from there at the age of 86 that time. He's 87. ऐसा है. We meet so many people, and he was instrumental in when we conducted our camp in Anandina, Swami Purushottam. He helped us a lot that time. तो इससे उनका पहचान 90 से पहचान हुआ. ऐसा है. Come to main point. I told you right what. I think whenever I'm agitated or something, like I try to contemplate, like go through the Shravan to hai, like when you listen to any of the speeches or something, like it gives you inspiration. But usually when I'm agitated, like I just quiet down and go through the stuff like with the That is Jnana Marga, na? You intellectually I just contemplate a lot actually. Usually that's how then it pieces of it makes me a bit peaceful or think clearly, or clarity comes a little bit more. So I know to control the emotions, like if I'm agitated. And for main point in when you get some sort of agitation, no, you should not immediately react. When you react immediately, the results are horrible. Let anything happen, but at least make it a habit to say Siram Jaram Jaram any jab for example 5 times. 5 बार जब करता नंतर तुम्ही reaction काय देता त्या. See that intensity which was there from 100% will come to 15%. 15%, not 50%. Yeah, it's still a work in progress, but yeah, but I know because when you react and then you think, oh, why is that? You're like, why should I do like that? Right? And then you repent. Then you repent, yeah. Mugdha? सर मला जेव्हा रेस्टलेस वाटतं तेव्हा मी साई चरित्राचा अध्याय वाचायला घेते. क्या बात है. खूप छान वाटतं. मस्त. तुझा आणि माझं खूप जमणार आहे. मी रोज एक अध्याय वाचतो. मी गुरुचरित्राचा पण रोज एक अध्याय वाचते. बरं, अरे वा, छान, मस्त. लोक शांत ऑटोमॅटिकली होतं. हो ना. मोठं मैं आज रवि बोलेगा मैं होता ही नहीं है, जरूरत ही नहीं किसकी. मेरा आंसर सुन के आप शॉक हो जाओगे. मैं बोल रहा था यहाँ पे नहीं इधर जितने लोग हैं सब लोग महान है, क्योंकि मेरा ऐसा कुछ होता ही नहीं. मेरे को वो सिचुएशन के बाद व्हेन वी स्टार्ट रिपेंटिंग ऐसा क्यों हुआ, दैट देन टेल्स मी कि नहीं ऐसा नहीं होना चाहिए. बट अभी तक आई हैव नॉट फाउंड अ वे वेयर आई कैन कंट्रोल माय माइंड और थिंग्स. एंड जो भी बाकी साधना हम करते हैं इट इज ओनली मैकेनिकल. सुपर है. दादा हम भी एक्सपर्ट नहीं हुए हैं, बट कुछ शुरू हुआ है ऐसा. अच्छा है, अच्छी बात नहीं. when you become like a witness to हम भी करते हैं. नहीं, you start becoming a witness to what is happening, now it becomes easy. आता मला जेव्हा समजलं मला राग आलाय, that is the first exercise. अपना आफ्टर रिपेंटिंग क्या फायदा है उसका.
You know, that's exactly the same point. Like, I know that I got angry now, like, or I know that I'm getting angrier, you know. Yeah. Yeah. As soon as that awareness comes, it helps a lot, To because reduce that's when you it. start thinking, yeah. अरे कोण Or कोण लोक control your reaction at least. कोणी कोणी लोक मी बघितले उशा बिशा फेकायला लागतात रागाला की उशा फेक हे फेक ते फेक काय 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 करून फेकाफेकी सुरू झाली की संबंध राग आपण ते चुकीचं आहे ना. Impulsive I reactions to remember you anything. mentioned, right? Like Swamiji said, like he keeps the anger in his pocket. So Pocket, whenever yeah. you need, yeah, गुरुदेवाचं खूप छान you would उदाहरण. use it, but then put it, yeah, like, Yeah. so we have to I learn. keep the anger in my pocket. Whenever I want it, I use it. Otherwise, I can keep it. But his anger was out of compassion. Right? It was Yeah, for our but it won't betterment. carry, right? He doesn't carry it. No. The next moment will come and hug you. How are you? Will ask him. And so if by some mistake, he will say, I'm very sorry I hurt you, but I didn't have any other option. That's good. Ravi, so your exercises to start looking at your mind as a witness. काय होतं आपल्या मनात बघ ना बाहेर see, mind is different, intellect is different, body is different, and you are different, and those things are whatever they're happening are on the body, mind, and physical level, and I should be able to watch what is happening. काय जातं ते हे येते का बरं छान, छान वाचता येते का बरं आहे, क्रोध आला का बरं आहे, मत्सर आला का छान आहे, उत्तम आहे, काय येतं ते येऊ दे ना. You be aware of what is happening, and that for that first exercise is try to tell your mind, पहिलं ही जी वृत्ती आहे ना, कृष्णात आली माझ्या आतलं जे कृष्ण आहे ना, तो ती वृत्ती देतो. अरे वा, कृष्णा राग आला का, बरं झालं, हे आलं का, ही वृत्ती आली का, त्या कृष्णामधनच आपल्याला ती वृत्ती येते. मग अहम जेव्हा जातो, when ego becomes lesser and lesser, then this automatically these things will vanish. जोपर्यंत मी म्हणतो माझं मन आहे, माझं घर आहे, माझं शरीर आहे आणि मला होत आहे, मी नावाचं गोष्टच नाही ना जगात. What we have learned in so many years, what is I, what is ego? Ego is a bundle of what is that, body, mind, and intellect, na? Association with the body, association with the mind, and association with the intellect with the jivatma, it becomes I. When they're different from me, why should I get attached? आणि काय येतं ते येऊ दे ना, काय फरक पडत नाही. मला राग आला ते साईबाबाचं कालच पोथी असते परवा की ते म्हणाले की बाई आली सुंदर मुसलमानाची आणि ते नानावर बसले होते आणि त्यांनी ती बाई बघितली, ते खाली म्हणे नको बघायला. नाना म्हणे काय झालं, बघ म्हणे, नको म्हणाले, ते सारखी त्या बाईकडे जायला, सुंदर होती खूप दिसायला. तर ते म्हणाले की दृष्टीचं काम करते, तू कशाला मध्ये पडतो, ईश्वराने एवढं सौंदर्य केलं ते बघण्यासाठीच केलं ना. बघा, दृष्टीचं काम केलं, संपला विषय, ते आत कशाला घ्यायचं ना. आपला प्रॉब्लेम की अंदर लिहा तो प्रॉब्लेम होता सुरू, आम्ही आत घेतो सगळं, मग सुरू होतं. जो डोळ्याने बघितला विषय संपला, कानाने ऐकला विषय संपला. पण सी, आय टेल, लास्ट टाइम I told you, it was a very important point, that when thoughts are there, thoughts never trouble anybody, but काय म्हणतात त्याला, procession of thoughts, flow of thoughts give you the problem. I see a girl, absolutely no problem. Look at a girl, she is beautiful. But when that thought comes, अरे ही मुलगी मला पाहिजे, मला त्याशी बोलायचंय, मग ते चेंज जी सुरू होते ना, that becomes a problematic. When your wife scolds, or when my wife scolds me, if she scolds, ओरडली झाला विषय. पण ज्या विचार मला विचारतो, मला ओरडते, मी नवरा असून मला ओरडते, काय हात अधिकार आहे तिला ओरडायचं, ती किती वेळा चुकते. हे जे चेन सुरू होते ना, फ्लो ऑफ थॉट, त्या वृत्तीला सुरू होतं ना, मग त्रास होतो. यू लिव्ह देअर, एक व्यक्ती आहे ती ओरडली, झाला विषय संपला तिथे. When you carry forth and you start working of those thoughts, which are unwanted thoughts, then agitations arise. Think. I start working on those thoughts which are there. As an example, gave you yesterday, I mean, in that program, what something happened, I forgot that also. And then I scolded a guy, or that for some reason, I forgot now. And at the next when he came for Padri Puja, I forgot also.
काय ते झालं, फॉरगॉट व्हॉट समथिंग हॅपेंड अँड स्कोल्डेड द गर्ल. पण ते असं कसलं प्रॉब्लेम नाहीये. आपण कॅरी फोर्थ करतो ना सारखं, की त्याला खत पाणी देतो. आम्ही मराठीत खत पाणी देतो म्हणून या वृत्तीला आपण खत पाणी देतो की बाबा ह्याला मग त्रास होतो. थिंक you start contemplating on it, you'll find a solution. आणि या तुम्ही सगळ्यांनी आता निष्कला, वैभवी, मुग्धा आणि कोण सांगितलं अजून रमाकांत, यू आर ऑल पॉइंटिंग समवेअर ॲट सत्संग. सत्संगत्वे निसंगत्वे निसंगत्वे निर्मोहत्वम निर्मोहत्वम जीवनमुक्ती जीवनमुक्ती निर्मोहत्वम जीवनमुक्ती. हो ना भजगोविंदमध्ये निर्मोहत्तम निश्चल तत्वे निर्मोहत्वे निश्चल निश्चल तत्वे जीवन. सत्संगात सुरू होतं सगळं. ऑल दिस आर पार्ट ऑफ सत्संग ओनली. रिडिंग, डुईंग जप, सत्संग ऐकायचा. गुरुदेवचे किती थॉट सगळ्यात उत्तम काय माहितीये का रवी, मी करत नाही पण मी सांगतो की गुरुदेवांचं एखादं काहीतरी वाक्य घेतून जाऊन टाकायचं. ते ऐकलं की तुला ऑटोमॅटिकली त्याच्यात तुम्हाला सोल्युशन मिळतं. मला तर किती वेळ झाले, 100 टाइम्स, मे बी 100 मोर टाइम्स आम्ही साई चक्र वाचतो रोज ना. काहीतरी दिवसा घडलेली घटना काय येतात त्याच्यातनं सोल्युशन त्या दिवशी मिळून जातो. की तीच घटना तिच्या पोचीत असते, काय झालं असतं काय नाही झालेलं असतं. समथिंग ऑल कॉप्स अप अँड यू गेट द सोल्युशन देअर इटसेल्फ. म्हणून एखादा ग्रंथ काय मुद्दा हा बाबा आपल्याला सुचवतात ते त्या दिवशीचं आपलं काय चुकलंय किंवा आपल्याला मार्ग दाखवतात त्यावेळी ते आपल्याला त्या दिवशी पोचीत बरोबर तेच येतं. तेच येतं. हा आता फॉर एक्झाम्पल आय वॉज डुईंग पारायण ऑफ रामचरितमानस वाचत होतो. The day Sita's and Ram's marriage was there, I didn't know. I'm reading it. थोड़ा रोज पढ़ रहे कितने साल, थोड़ा ज्यादा नहीं, कितने दिन हो गए. But the day the Sita and Rama's marriage was there, that was the same तिथी on which I was reading it. Who did it? तीच तिथी आली. कसं केलं? आणि मी म्हणतो का मी वाचतो म्हणून. कधी मी 4 दोहे वाचतो, कधी 10 वाचतो, कधी 4 वाचतो, कधी 5 वाचतो, कधी 14 वाचतो. मूडवर असतं पण वाचतो. एक आपलं सवय झाली, ते आवडतं मला. पण बरोबर त्याच दिवशी कसं सीतारामाचा विवाह आला ते मी केलं का? असे अनेक छोटे छोटे चमत्कार होतात. पण ते let them be you know what, God is giving them to inspire you that you are on the right track, help you out. आपण कसं करतो त्याच्यावर होऊन जातं. हा विजय. So one last thing. The problem is in all this we sometimes forget that thing that you mentioned in the start, that 3 things. We forget our near and dear ones, the family members and people who are so close, who understand us very well, and we blast on them. So Raju all the way came for a week, he was here and I got angry on him. So that hurts me a lot कि अब होने के बाद पछतावा हो के कुछ फायदा नहीं है, ऐसा है. वो हो गया, लेकिन वो ऐसा गुस्सा आया हो नहीं गया. ठीक है ना, वो ही अंडरस्टैंड ना, होता रहता है. होता रहता है. वो राजू बहुत मैच्योर है. नहीं सर, वो ऐसा धीरे से कुछ भी डालता है किसको तो भी. पार्ट एंड पार्सल ऑफ यू, उसको नहीं कुछ फर्क पड़ेगा, वो समझता है सब. नाही आणि गंमत काय होते माहिती का, राग येतो नार येत नाही असं नाही, सगळ्यांना येतो, आपल्याला सगळ्यांना राग येतो. पण समजून घ्यायची जी वृत्ती असेल ना. आता मी त्याला गौरवला माहिती, मला रात्री 11 झाली की मला डोकं सटकलेलं असतं. कारण मला झोपायचं असतं, माझ्या अजून व्हायचं असतं सगळं. मग तर डोकं सटकले समजत डोकं फिरले 1 तासात नॉर्मल किंवा व्हायचं वरचा की काहीतरी झालं की आपण वन्स टू स्टार्ट अंडरस्टँडिंग द अदर पर्सन, प्रॉब्लेम नाही आता. म्हणून इट इज नॉट अ कार्डिनल रूल that you take it for granted. Next time you start, you try to last it like I told you just now. Yeah, 100 times you get angry, come make it 90, make it 65. How comes it बंद ते मगाच होता Degree. Yeah, the degree percentage or degree we can reduce. बाबा म्हणाले की बनत बन जाए, धीरे धीरे हो जाएगा. त्याला काय म्हणाले, हळूहळू होईल. गोष्ट जशी आहे तशी बघितली की प्रॉब्लेम नाहीये, त्याच्यात आपलं काहीतरी घातलं की प्रॉब्लेम येतो. आणि आपलं तेच होतं की आय वॉन्ट थिंग्स टू हॅपन तुम्ही होत. इट इज नॉट अननॅचरल रवी. होत ते काय होत, त्याला काय फरक पडतो. आलं वृत्ती रागाला विषय संपला, परत प्रेमाने एकत्र आले, त्याला रागाला भाऊ चुकलं माझं, आज झालं की नाही, विषय संपला ना. The awareness itself has washed away the नाही मी रागवलो, मग त्याला काय वाटलं असेल, मग मी असं का वागलो, हे पुतू चालतं ना मनात, ते अजून तुम्हाला डिप्रेशन मध्ये आणतं. आणि माझं तर एक स्पष्ट वाटतं सारखं, वी कांट रिमेन गुडी ॲट ऑल टाइम्स.
म्हणजे सर सगळ्यांचं ऐकू शकत नाही रे. रवी चिडला नव्हता, मी पण चिडलो होतो. आणि ते- एवढं काय actually होता क्या सर वेगळा की जे भी आपण देखते ना की से 1% is working, the entire load from last say 2 months or 3 months, whatever the person is doing, he is not giving it to someone else. He is only doing it everything. ओ शैतानी का भाई है वो. हाँ, हाँ, वो सब उसको दूसरे किसी उसको पसंद ही नहीं पड़ता है. हम लोग छोड़ दिया, करने का तो कर, अभी क्या करेंगे. भांडे असंच असायला पाहिजे. आम्ही धुतो भांडे असंच ठेवायला पाहिजे. ते असंच असायला पाहिजे. आम्ही आमच्या पद्धतीने करत नाही, आवडत तर शेवटी सोडून द्यायचं. मग काय ओके नाही चैताली, आता काहीच करत नाही. एव्हरीथिंग हॅज टू बी डन दॅट पर्टिक्युलर वे ओनली. आज तर लोकांचा स्वभाव. तुझा कुठली रास कुठली आहे, मेष आहे का रवी? रास कुठली आहे तुझी? विषय पण तसंच आहे, बैलाचं डोकं एकच असंच बघायचं असं. मेष के बाद में ये. मेष के बाद में ये वैसा सिमिलर आते हैं. ठीक है, कुछ नहीं होता है. अभी नहीं करते तो और नेचर एंड इट इज बिकम इनहेरेंट व्हेन यू स्टार्ट allocating the work. नो आणि काय होतं माहिती का, समटाइम्स इन ऑर्गेनाइजेशन व्हेन यू allocate the work, व्हेन यू सी द पर्सन नॉट डूइंग, और एजिटेशन होता है. हमको लगता है मैं इतना कर रहा हूँ, उसको इतना बोला, खाली इतना से बोला, वो भी उतना नहीं कर रहा. नॅचरल आहे वो. ठीक है, खूप नाही डोक्यात घ्यायचं. झालं, रात गई बात गई, खत्म हो गया. अच्छी बात भी और बुरी बात भी खत्म हो गया. ऐसा है. उनका वीडियो आता तो तुमचं सगळ्यात राहिलं, पण 6-18 झाले. बोलता 2-2 मिनिटं बोला. Can I share something? शेअर. Actually, it's a old habit, not now. Maybe around 30 years back, before I joined the mission. Whenever in the company some episode used to disturb me a lot, I used to go to a closed room, take my knuckles and hit on my head. After 5 minutes, I used to be quiet. After that, I used to come out. So this happened for quite some time. Later, somehow, I started, but not listen. I started praying. After that, everything has become quiet. So this was around 30 years back story. I just recollected when you said just now. Yeah. Ravi, it is worth trying. कुछ भी मार के ऐसा. There are ways of it, na. Someone goes and likes to play football. Someone goes in the garden. Someone takes a cold water or bath. There are so many ways of. See, focus on intention is what to bring your mind into a state of bliss again or peaceful again. That is the main thing. So in that, whatever we can, we should do it. Find a solution. Don't be fanatic. असंच व्हायला पाहिजे होतंय ना बस. But in Ravi, I am with you because in the organization people don't listen. I am totally with you. आपण काय सांगितलं ना, काम उलटच करून बसतात. पूर्वेला जाऊन म्हटलं की पश्चिमेला जाऊन बसतात. पण काय करणार तुम्ही? ऐकतच नाही तर काय करणार? मग सगळं आपल्याला पडतं. पण आपली हाऊस आहे ना. हाऊस कोणाची आहे? माझी. मग सगळे ऍक्सेप्ट करायचं. मग चांगली पण लोक येणार, वाईट पण येणार. त्याच्यात चांगले लोक आले ते बघ ना. You can make a list of activities and distribute to people. अरे लोग डिस्ट्रीब्यूट कोई करता नहीं रमाकांत. इतना बोलने को सिंपल है. कोई करता नहीं. कुछ बोलेगा तो बोलेंगे हाँ करेंगे, कुछ करते नहीं. अभी देख स्वामी ग्रुप को नहीं आता, लेकिन काम कितना किया ना. उसमें उससे बुरा बोला कुछ भी रहेगा, लेकिन समथिंग वी हैव टू टेक ना. That's what we started the group as. From each person, if I start looking at the good points from the person, automatically my respect towards him will increase, and that will help me to create a bond of love between us. चांगलं बघा ना किती छान करतात काम. स्टार्ट अप्रिशिएटिंग ना. छोटे छोटे गोष्टी आहेत. Gurudev, for example, tell that story and I'll stop. We are doing our Vivek traveling camp with Gurudev in 1981. Okay, I was in 11th or 12th that time. 11th or 12th. And in Powell. My work was every day what? To take that stick was there, to give that stick to Gurudev. इसको देने का नहीं, मेरा काम है वो आते हुए तो है माझा काम है. So people are also very nice, loving people. हाथ विचार करने वाला है. So then after the yajna, how people used to give padukas, that way I have to go and give the stick. Once I handed over the stick to Gurudev, he said, "Thank you," and with a big smile, he said, "Thank you." कितना अच्छा लगता है. Gurudev said, "Thank you" to me with a smile. तो वो it had become 3 times, 3 lectures है ना, तीनों lectures में
सुबह को, दोपहर को, शाम को, रात को. काटे देने का. But see ना, how you reciprocate, that is more important. आपण जे छोट्या गोष्टीला पण if you start recognizing ना, people will come together. Like politicians like Modi and many others, they remember the name of the person also. हाँ मैं आपके घर पे आया था 1960 में और उसको बोलता उसको तो खाना खाने तभी आया था, ये भी उनको याद है. That is the divine memory of course, but I am telling you an example. लहान गोष्टी झाली ना त्याचं खूप करावं आणि मोठी गोष्टी काय त्याला बारकावून सोडून द्यावं. When you start appreciating small things, no, the person becomes gets inspired and becomes better. Maybe at least for me. बाकीचं काय होतं is for me. Okay. आता कोण राहिले त्यांनी पुढच्याला सांगा कुठे राहिले तू. ते तरीच राहिले वाटतं. ते त्याला बोलून टाक तूच राहिले एकटे. नाही विजू पण आहे. विजू पण नाही. विजू बोलली ना बरोबर. राजू विजू आणि चैताली पुढच्या 23 झाले 23. घ्या कोणते रवी. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. And we stand as one family, bound to each We other. stand. We stand as one family. आवाज आ रहा है सर? आवाज आ रहा है? हाँ, okay. अरे We stand as one family, bound to each other with love and respect. We serve as an army, courageous and disciplined, ever ready to fight against all low tendencies and false values within and without us. We live honestly the noble life of sacrifice and service, producing more than what we consume and giving more than what we take. We seek the Lord's grace to keep us on the path of virtue, courage, and wisdom. May thy grace and blessings flow through us to the world around us. We believe that the service of our country is the service of the Lord of Lords, and devotion to the people is the devotion to the Supreme Self. We know our responsibilities, give us the ability and courage to fulfill them. Om Tat Sat Hari Om. last time we all